उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे। कारण की ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर केंद्र सरकार असो, जे सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वातील सरकार आहे किंवा विरोधी पक्ष असतो, विरोधी पक्षांनी थेट त्या सत्ताधारी पक्षाला लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे। पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने राज्यघटनेच्या तरतुदी सांगतात की उपराष्ट्रपतीचं पद हे रिक्त राहू शकत नाही। सध्या उपराष्ट्रपतींनी आपला पदाचा राजीनामा जो आहे तो राष्ट्रपतींकडे पाठवला, राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी देखील दिली आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही जगदीश धनखड यांचा जो राजीनामा आहे तो मान्य करतोय। त्या संदर्भातली अधिसूचना काढली आणि केंद्रीय निवडणूक आयोग लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल असं देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। सूत्रांची माहिती आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी चेहरे कुठले उत्सुक आहे। ज्या पद्धतीने चर्चा आहे की राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जे सरकार आहे त्यामध्ये जेडीयू आणि टीडीपी हे दोन अतिशय महत्त्वाचे पक्ष आहे आणि सध्या राज्यसभेमध्ये जेडीयूचे जे नेते जे आहे ते उपसभापती आहेत हरिवंश सिंग जे आहे ते, आणि महत्त्वाचं म्हणजे हरिवंश सिंग हे उपराष्ट्रपती पदाचे दावेदार असू शकतात अशा प्रकारची चर्चा आहे। कारण जेडीयूच्या वतीने प्रयत्न सुरू आहे की त्यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार तयार बनवावा आणि उपराष्ट्रपती पदाच्या वतीने त्यासाठी ज्या पद्धतीने माहिती मिळते की या संदर्भात लोकशाही आघाडीची लवकरच बैठक देखील बोलवण्यात येईल आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल। पण दुसरीकडे दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे आरिफ मोहम्मद खान जे आहे त्या संदर्भात। आरिफ मोहम्मद खान जे आहे सध्या ते बिहारचे राज्यपाल आहेत, यापूर्वी ते केरळचे राज्यपाल आहेत। शहाबानू प्रकरणामध्ये त्यांचं राजीव गांधीसोबत वाद झाला होता आणि त्यांनी तिथून काँग्रेस सोडलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे ते 3 वेळा खासदार देखील आहे। एकदा बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावरती देखील खासदार झाले आहे आणि काँग्रेसच्या तिकिटावर देखील खासदार झालेले आहे। त्यामुळे एक मोठं नाव अलीगड विद्यापीठ आहे, मुस्लिम विद्यापीठ, त्या विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरामध्ये त्यांचा जन्म झाला आहे। त्यांनी त्यांचं सतत जे राजकारण राहिलेलं आहे ते मुस्लिमांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी 2004 मध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांनी एकदा निवडणूक लढली, ते बहिरीच म्हणून पराभूत झाले। त्यानंतर त्यांना राज्यपाल बनवण्यात आलं। एक वेगळा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितला जातं। ज्या पद्धतीनं राज्यसभेमध्ये चर्चा होता त्या चर्चेची जो दर्जा असतो त्या दर्जाला उत्तम न्याय देणारा व्यक्ती म्हणून आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे बघितलं जातं। त्यामुळे त्यांचं देखील एक नाव चर्चेवर आहे, ते भारतीय जनता पक्षाचे नेते देखील आहे। या 2 नावांवरती सध्या जोरदार चर्चा सुरू आहे की उपराष्ट्रपतीपदी यांची निवड होऊ शकते। पण महत्त्वाचं म्हणजे उपराष्ट्रपतीपदासाठी ज्या पद्धतीनं मतांची आकडेवारी असते, कारण राज्यसभा आणि लोकसभा या 2 सभागृहातील नेते जे आहेत ते उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करत असतात आणि ज्या पद्धतीनं सध्याचं संख्याबळ बघितलं तर सत्ताधाऱ्यांकडे संख्याबळ नाही। अशावेळी त्यांना आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये असलेले हे दोन्ही घटक पक्षांना सोबत घ्यावंच लागेल, पण इतरही विरोधी पक्षांमधील काही नेत्यांना काही घटक पक्षांना सोबत घ्यावं लागेल। त्यामुळे असं म्हणावं लागेल की अत्यंत चुरशीची ही लढाई असणार आहे आणि एकीकडे ज्या पद्धतीने राज्यघटनेची तरतूद सांगते की उपराष्ट्रपती पद हे रिक्त ठेवता येत नाही, कारण की त्यांच्याकडे उपराष्ट्रपती पद एकच जबाबदारी नसते, तर दुसरी देखील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे राज्यसभेचं सभापतीपद देखील त्यांच्याकडे असतं। पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे की राज्यसभेचं आणि लोकसभेचं म्हणजे संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या दरम्यान ज्या पद्धतीनं राजीनामा दिलेला आहे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी, ही अशा प्रकारची घटनाच पहिल्यांदा घडलेली आहे। त्यामुळे यानंतर आता ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या वतीनं सत्ताधारी पक्षाच्या वतीनं अतिशय सावधगिरीपूर्वक पावलं टाकली जात आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः 2 नावं जे आहेत ते प्रमुखतेने आहेत, त्यामध्ये उत्सुकता आहे। या चेहऱ्यांवरती एक चेहरा जो जसा मी उल्लेख केला होता हरिवंश सिंग जे सध्या उपसभापती आहे राज्यसभेमध्ये, आणि दुसरे जे नेते आहेत ते आरिफ मोहम्मद खान जे बिहारचे सध्या राज्यपाल आहे। त्यामुळे यापैकी कुठल्या चेहऱ्यावरती सत्ताधारी पक्षाच्या वतीनं किंवा एक प्रकारे सभागृहाच्या प्रमुख नेत्यांच्या वतीनं कोणाच्या नावावरती निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।